नमस्कार, या किचनमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत राजमा। बनवायला अगदी साधी सोपी रेसिपी आहे। कमी साहित्य तयार होते आणि घरचे साहित्य तयार होते। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपी सुरुवात करू। त्यासाठी मी इथे 1 वाटी राजमा पाण्यात रात्रभर भिजत घालून ठेवला होता। सकाळी आपला राजमा इथे छान फुललेला आहे। आता आपण याला कुकरमध्ये घालून 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहोत। यामध्ये पाणी घालून आपल्याला 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या। आता आपला कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण राजम्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ। त्यासाठी मी कढईमध्ये 2 चम्मच तेल घालून घेणार आहे। तेल छान गरम झाले की आपल्याला यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा आपला तळतपर्यंत आपण थोडासा मसाला तयार करून घेऊ। त्यासाठी मी इथे लसूण, आलं आणि मिरची घेतली आहे। आपला आलं, लसूण आणि मिरचीचा पेस्ट इथे तयार झालेला आहे। आपण अशाच प्रकारे टमाटरचा सुद्धा पेस्ट तयार। आता आपली टमाटरची पेस्ट सुद्धा इथे तयार झालेली आहे। आता आपला कांदा सुद्धा इथे छान तळलेला आहे। आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता आपला राजमा इथे छान शिजलेला आहे। आता आपण राजम्याला फोडणी घालून घेऊ। याच कढईमध्ये पुन्हा 2 चम्मच तेल घालून घेणार आहे। गरम झाले आहे। आपण यामध्ये काही खडे मसाले घालून घेऊ। यामध्ये तमालपत्री, दालचिनी, बडी विलायची, छोटी विलायची सर्व साहित्य घातलेलं आहे। आता आपण यामध्ये आपण तयार केलेला लसूण, अद्रक आणि मिरचीचा पेस्ट घालून घेऊ। याला आपल्याला छान हलवून घ्यायचे आहे। आता आपला मसाला छान पकलेला आहे। आपण यामध्ये टमाटरची प्युरी घालून घेऊ। याला पण आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहे। कांदा सुद्धा छान थंड झालेला आहे। आपण याची सुद्धा आपला टमाटरचा पेस्ट इथे छान शिजलेला आहे। आपण यामध्ये कांद्याचा सुद्धा पेस्ट घालून घेणार आहोत। अशा प्रकारे आपल्याला कांद्याचा पण पेस्ट छान इथे शिजवून घ्यायचा आहे। आता आपले सर्व मसाले इथे छान शिजलेले आहेत। यामध्ये आपण काही सुके मसाले घालून घेऊ। 1 चम्मच काश्मीरी लाल तिखट, 1 चम्मच घरगुती काळा मसाला, 1 चम्मच धनिया पावडर आणि अर्धी चम्मच हळद। सर्व साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे। आता आपला मसाला इथे छान शिजलेला आहे। मसाल्याला छान तेल पण सुटलेला आहे। आपण आता यामध्ये राजमा घालून घेऊ। अशा प्रकारे आपल्याला राजमा यामध्ये घालून घ्यायचा आहे। सगळीकडे राजमा छान मसाला लागेल त्यासाठी आपल्याला छान हलवून घ्यायचे आहे। आता आपल्या राजम्याला छान इथे उकळी आलेली आहे। आता आपण यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ। थोडासा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ आपण पहिल्यांदा पण घातले आहे। आता थोडेच घालायचे आहे। छान हलवून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपला राजमा इथे तयार झालेला आहे। तुम्ही यामध्ये पाणी घालायचे असेल तर गरम पाणी घालू शकता। मी यामध्ये पाणी घातलेले नाही, कारण राजमा जेव्हा शिजवला तेव्हाच पाणी घातले होते, त्याच्यामुळे पाणी घातले नाही। घालायचे असेल तुम्हाला, जर ग्रेव्ही हवी असेल तर यामध्ये तुम्ही गरम पाणी घालू शकता। आपला राजमा इथे आता तयार झालेला आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।